पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। दुर्जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। आदे क्रमांक 13 ओळी क्रमांक 841। त्या शरीर जे झाले त्या ज्ञानाचे बी विरुडले, त्याचे व्युत्पन्नत्व गेले अज्ञान वेले। तो जे बोले ते अज्ञानाची फुलले, त्याचे पुण्य जे फळले ते अज्ञान गा। आणि अध्यात्म ज्ञान काहे जिने मानिलेची नाही, तो ज्ञानातून देखे काही हे बोलावेसे। एरीची थडी न पवता पळे जो मागवता, त्या पहिले द्वीपीची वार्ता काय होय। का दारवंठाची जयाचे शिरविले खाचे, तो केवी परिवरीचे ठेविले देखे। देव अध्यात्मज्ञानी जया अनोळख धनंजया, त्या ज्ञानार्थो देखावया विश्व काय। म्हणून आता विशेषे तो ज्ञानाचे तत्व न देखे, हे सांगावे अंगलेखे न लगे तुझ। जेव्हा सगर्भे वाढिले तेव्हाची पोटीचे धाले, तसे मागेले पदे बोलिले तेची होय। वाचुन्या वेगळे रूप करणे हे न मिळे, जेवे अंतिले आंधळे ते दुजेने सिये। येवे उपरती अज्ञानचिने मागुते, अमानित्वादी प्रभवर्ती वाकानिले। जे ज्ञानपदे 18 केल्या येरे मोहरा, अज्ञान या आकारा सहज येते। मागा श्लोकाचिने पदार्थे हे सांगितले श्रीमुखंदे, ना उपराडिये ज्ञानपदे तेची अज्ञान। म्हणून या वाहने केली म्या उपलवणे, वाचून जा मिळवणी पाणी पारकीजे। तसे जे न बडबडे पदाची कोर न सांडे, परमूळ ध्वनीचे वाढे निमित्त झालो। तो श्रुते म्हणते राहे के परिहारा ठाऊ आहे, बेसी का वाये कवी पोषका। तू ते श्रीमुरारे म्हणते प्रकट करे, जे विप्राय गवरे झाकिले आम्ही ते देवाचे मनोगत। दाविदासी तू मूर्त हे म्हणता चित्त दाटील तुझे, म्हणून असो हे न बोलो परी सावयागा तोषलो। जे ज्ञान तरी मिळविलो श्रवण सुखाचे, आता यावरी जे तो श्रीहरे बोल्या ते करे कथन वेगा। या संत वाक्या सरीसे म्हणे निवृत्ती दासे, जी अवतारा तरी असे बोलले देवे। म्हणित्वा पांडवा हा जन्ममुच्चयो आगवा, ऐकिल्या तो दानवा अज्ञान भागो। या अज्ञान विभागा पाठी देऊनी पैगा, ज्ञान विकी चांगा दढा होईजे। मग निर्वालीने ज्ञाने ने भेटले म्हणे, ते जाणव्या अर्जुने आस केली। तो सर्व ज्ञाचा राहो म्हणे जाणून त्याचा भाहो, परिज्ञाचा अभिप्रावो सांगू आता। ज्ञेयं यत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञात्वामृत मनुष्यते, अनादिमत्परं ब्रह्म न संतान सदुच्यते। त्रेने ऐसे म्हणणे नुसते येण्याची कारणे, जे ज्ञाने वाचून कवणे उपाय नये। आणि जाणते या वरवते काहीच करणे नाही जेथे, जाणण्याचे तन्मया ते आणि जयाचे। जाणितले यासाठी संसार काढून काठे, जिरून जाई जे पोटे नित्यानंदाच्या। ते ज्ञेगा ऐसे आधी जया नसे, परब्रह्म पैसे नाम जया। जे नाही म्हणो जायजे तो विश्वाकारे देखिजे, आणि विश्वाचे ऐसे म्हणिजे तरी हे माया। रूप न व्यक्ती नाही द्रष्टा स्थिती, तरी कोणी कैसे आधी म्हणावे पा। आणि साथीचे जरी नाही तरी महादिती कोणे ठाये, पुरत कैचे काय ते निविनासे। म्हणून आती नाथी हे बोली निदुकुनी मुखी झाले, विचारसे मोडले वाट जेथे। तही भांड गट शरावी तदाकारे असे पृथ्वी, तसे सर्व होण्या सर्वी असे जे वस्तू। सर्वत पाणिपादम तत् सर्वतो भीक्षिरो मुखम, सर्वत श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठते। भगवानचे देशी काळे नवता देशी काळा वेगळे, जे क्रिया सुळसुळी त्याचे हात जयाचे। त्या ते आकारणे विश्वभावेसे म्हणणे, जे सर्वपणे सर्वदा करे आणि समस्ताई ठाया। एकेकाळी धनंजया आले असे म्हणून जया विश्वांगी नाम, पै सवितया अंग डोळे नाहीत वेगळे वेगळे, ते सर्व दृष्टी सकाळे स्वरूपे जे। म्हणून विश्वत चक्षु हा अचक्षुच्या ठाई पक्षु, बोलावया दक्षु झाला वेदो। जे सर्वांचे शिरावरे नित्यनांदे सर्वापरे, नित्य अस्तित्वरे विश्वमूर्धा मणिपे। पैगा मूर्ती तेची मुख हुताशने दिसे देख, तसे सर्वपणे आशिक भोगते जे। या लागे त्या पार्था विश्व तो मुख हे
व्यवस्था आली वाक्यपथा श्रुतीची आणि वसुमात्री गगन जशी असे संलग्न तसे शब्द जाती कान सर्वत दया म्हणून आम्ही तया ते मनसोत ऐकते येऊ जे सर्वाते आवरुणी असे एरविद्री महामती विवाद चक्षु या श्रुती तयाच्या व्याप्ती रूप केले वाजून हस्त नेत्र पाये हे भास्तित के आहे सर्व शून्याचा नस आहे निष्कर्षु जे पै कल्लोळा ते कल्लोळे कसे तसे ऐसे कडे परिस्थिती ग्रसा वेगळे असे काही देशाचे जे एक ते थके व्यापक परी बोलावया नाविक करावे लागे पै शून्य जै दाबावे झाले ते बिंदुले एक पाहिजे केले ते अद्वैत सांगावे बोले ते द्वैत कीजे निर्वितरी पाहता गुरुशिष्य पता अरुळ पडे सर्वथा बोल कुंटे मुनिगा श्रुते द्वैत भावे अद्वैती निरूपणाची वाहती वाट केली तिची आता अवधारे ही नेत्रगोचरे आकारे ते नेगा जयापरे व्यापक असे सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम सक्तं सर्वमृत्यैव निर्गुणं गुणभोक्तच तर ते गा किरीट ऐसे अवकाशी आकाश जैसे पटीपटू होणे असे तंतू जेवे उदक होणे उदके जैसा उलोके दीपमणे दीपके तेज जैसे कर्पुरते कापुरे सौरभी असे जयापरे शरीर होणे शरीरे कर्म जेवे किंबहुना दिसे पांडवा सोने सोनयाचा रवा ते जे या सर्वांगी असे परे रवेपणा माझी वडे तो रवा ऐसे आवडे वाजून सोने सांगडे सोन्या जेवे पैगा उगची वाकुडा परी पाणी उजू स्वाडा वनी आला लोखंडा लोह नव्हे की घटाकारे वेंटाळे तेत न बघ गमे वाटोळे म्हटी तरी चौफळे आहे दिसे तरी ते अवकाश जैसे नोहे तिची का आकाशे जे विकार होणे तैसे विकार नोहे मन मुख्य इंद्रिया तत्वादी गुणा या सारखेसे धनंजया आवडी किर पैगुळाची गोडी नोये बांधया सांगडे तसे गुणेंद्रिय पुढे नाही तेथ शिराचे दशे निर्षकारे असे परीक्षरीची नोये जैसे कपिध्वजा त्याचे विकारे विकार नोये अवधारे पै आकारा नाम बोरे यर सोने ते सोने या अवघड मराठिया ते वेगळे पण धनंजया जाण गुणेंद्रिया पासून या नामरूप संबंधो जातिक्रिया भेदो हा आकाराशीच प्रवादो वस्तूची नाही पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आधी क्रमांक 13 ओळी क्रमांक 841 ते ओळी क्रमांक 905 पर्यंत पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.